तर धमकी देणं आणि गद्दारांना शिव्या देणं यातला फरक कळतो का, असं उत्तर संजय राऊत यांनी टीकाकारांना दिलंय. तुम्ही बघताय अगदी 2022 पासून आपण काय भाषा काय लोक वापरतायत. म्हणजे ही काय लोकशाहीमध्ये हे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? अशा प्रकारे आई बहिणींचा उद्धार करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं, हे किती आणि पत्रकारांच्या समोर आणि दोन कटी म्हणायचं. अरे काय हे काय म्हणजे कुठल्या थराला जाऊन तुम्ही ह्या महाराष्ट्रामधली संस्कृती अगदी रसातळाला पोहोचवलेली आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. माझी तुझा खून करण्याची क्षमता आहे, मी तुझ्यावर बॉम्ब टाकेन आणि मी खरोखर बॉम्ब टाकेन, मी आधी 5 लोक ठार केलेले आहेत, अशा प्रकारच्या धमक्या देणं आणि गद्दारांना शिवी देणं याच्यातला फरक जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी त्यांची अक्कल नक्की कुठे हरवलेली आहे त्याचा शोध घेण्यासाठी एखाद्या SITची स्थापना करा.